बाप्पा, मला प्रत्येक संकटाला तोंड द्यायची ताकद दे आणि असाच नेहमी माझ्या पाठीशी उभा राहा. गुलाब कोण देत आहे? हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं सपन डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आली र सनईला पैंजनाचं ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं गुणाची राजराणीची जोडी कर सनुदया दुधाची मधाची गोडी गुणाची राजराणीची जोडी कर सनुदया दुधाची मधाची गोडी तुझं येणं पुनव चांदणा नवतीला उधान गाली आलं गुलाबी गोंधन हरपूनच गेलं या भान तुझ्या बेटी गाठीन रान सार पेटलं तुझ्या डोळ्यामंदी सुख सर्गाच भेटलं सारंगी सूर्य नभी फिनलं फिरतीच्या फडात धरला तू हात असा काळीच इंधळ हरलं हेच पाहिलं काय आहे सगळं? विसरलीस का तू? आज रोज डे आहे ना, मग माझ्या आयुष्यातल्या गोड गुलाबाला रोज डेचा विश नको करायला. तू गुलाब माझ्यासाठी आहे ना, मग मला दे ना. तुझ्यासाठीच आहे, पण पद्धत जरा वेगळी आहे. काय करता तुम्ही? माझ्या गुलाबाचा सुगंध घेतोय. आता याच गुलाबाचा सुगंध घ्यावा लागेल. काय रे बबलू, झाली का सगळी तयारी? हा हा काही राहिलं नाही ना? नाही 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 कसं राहील बबलू असं काय टेन्शन घ्यायचं नाही सगळं ऑल सेट. त्या स्टेजवाल्याचं काय?
त्याच्या माणसांना सांगितलंय ना स्टेज बांधायला. नाही उगाच त्याच्यामुळे वेळ नको वाया घालवायला. हो हो सगळ्यांना सांगितलंय, सगळं होऊन जाईल. हा मला खरं सांगू का, थकाले होते हो, एकटा पडलोय मी. एकटा तो सोम बाहेर गेलाय कामासाठी, सारंग ऑफिसमध्ये बिझी. घरात मी एकटाच आहे काय हो काम करायला, सगळा भार माझ्यावरती येतोय. मला सुद्धा नाही सगळं पटतच नाहीये. बरोबर आहे, कोणच माझ्या मदतीला येत नाहीये, सगळा भार माझ्यावरच पडलाय. बबलू, तुझ्या कामाबद्दल मी बोलतच नाहीये. मग या पोरीने जे आव्हान स्वीकारलंय ना ते पटत नाहीये मला. का कोणाच ठाऊ कसं वाटतंय की तिने ना संकट ओढवून घेतले स्वतःच्या अंगावर. अगदी माझ्या मनातलं बोललात. आली अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही मॉम. मला पटलंच नाहीये. अहो सावळीला अक्कल नाही आमच्या. कोण आपल्या गुरुला असं आव्हान देतं? तुम्ही असतं तर दिलं असतं का? हा काय वहिनी, तुम्ही तर सावलीला मदत करणार होतात, काय झालं अचानक सूर कसा बदलला? काही सूरवीर बदललेला नाहीये. सावळी नणंद आहे माझी, काळजी आहे मला तिची. कशाला आपण स्वतःहून जाऊन त्या भैरवी माईच्या जाळ्यात अडकायचं तिनं? ही भैरवी माई म्हणजे निखारा आहे, निखारा. कशाला जाऊन तिला हात लावायचा आणि हात भाजून घ्यायचा उगाच? वहिनी, सावली वहिनी ना साधी वडी नाहीये, तुझ्या कलेत जादू आहे, जादू. आणि तिची साधना भैरवी माईपेक्षा जास्तच आहे. तुम्ही बघा कशी जाळ अडकवते की नाही ती. हा मला काम आहे. चला, एक तर मी एकटाच, सगळा भार माझ्यावरच आहे. बबलू काही म्हणो, वास्तव काय आहे ते तुम्हाला बी माहितीये आणि मला बी माहितीये. शेवटी भैरवी माईनं शिकवलंय ना गाणं सावळीला. जे काही सुरा सावळीच्या गळ्यात आहेत ते भैरवी माईने ओतलेत. सगळ्या खाचा खुचा बरोबर भैरवी माईला माहितीयेत. त्याचाच ती वापर करणार आणि सावळीला हरवणार. हा पण या सगळ्यात नाचक्की कुणाची होणार? लोक कुणावर हसणार की बघा बघा कसं गुरुनं शिष्याला हरवलं. मेंदळ्यांची. मला तर लई वाईट वाटतंय बाई. मला ह्याचीच भीती आहे. ती भैरवी काही साधी सुधी बाई नाहीये. माझ्या घराण्याचं नाव कसं खराब करायचं हे तिला बरोबर माहितीये. ती टपलेलीच आहे मुळात. पण माझ्या घरच्यांना कोण सांगणार? तुम्ही सांगणार. तुम्ही सांगणार मॉम. मी पाहिलंय. मी दरवेळेला इथे येते ना तेव्हा मी पाहते तुमच्या शब्दाला इथं घरात किती मान येतो. तुम्ही जर का सांगितलं ना की ही जुगलबंदी नाही होणार, कुणाची बिशार आहे तुमच्या शब्दासमोर जायची? हा पण घरच्या सगळ्यांना असंच वाटतंय ना की ही पोरगी जिंकणार आणि भैरवी हरणार. त्याचं काय? मला सांगा, जुगलबंदीचं आव्हान दिलंय कुणी? कुणी? भैरवी माईनं. का दिलं असेल बरं तिनं? कारण तिची सगळी तयारी झालीये. तिला पक्क माहितीये तिनं काय करायचंय ते. पाताळ यंत्रीबाई आहे ती आणि गायकी रक्तात आहे तिच्या रक्तात. असं असं कच्च खाऊन टाकल ती सावळीला. मला सुद्धा तेच वाटतंय. आणि आता कसं झालंय माहितीये जयंती, आधीच माझ्या एका सोनेनं माझं नाक कापलंय. आता या पोरीनं तेच करायची गरज नाहीये. मग करा काहीतरी.